हेलिकॉप्टर पाडल्यामुळे चिडलेल्या अमेरिकेचा इराणवर जबर हल्ला, हॉर्मुझमधल्या रडार, ड्रोन आणि एअर डिफेन्स सिस्टीम लक्ष्य. पाकिस्तानच्या क्रूरतेचा कळस, अफगाणिस्तानवर केला हवाई हल्ला, 11 मुलांसह 13 जणांचा मृत्यू. कुनार, खोस्त आणि पतिका प्रांतामध्ये पाकिस्तानचे हल्ले. सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहण्याचा पंडित नेहरूंचा विक्रम आज नरेंद्र मोदींच्या नावावर. मोदींचा पंतप्रधान पदावरचा 4399वा दिवस. पंतप्रधान मोदींचा आज एनडीएकडून गौरव होणार. 35 पक्षांचे 75 प्रतिनिधी मोदींचा सत्कार करणार. शिंदे, फडणवीस, सुनेत्रा पवार यांच्यासह 22 राज्यांचे प्रमुख घेणार भाग. मुख्यमंत्र्यांच्या फोन नंतरही गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम. उपमुख्यमंत्री शिंदेंची आज भेट. शिवसेनेला उमेदवार चुकल्याचं माहिती आहे, गोकुळ गीतेंचं वक्तव्य. जोजिला बोगद्याला महावीरचक्र विजेते ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान आणि सम्राट मुक्तिपीडांचं नाव द्या. खासदार संजय राऊतांची पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी. युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांवर रात्र जागून काढण्याची वेळ. अकोल्यातील भीषण आणि भेसूर वास्तव माझावर एक्सक्लुझिव्ह. प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा बळीराजाला फटका. नागपूरच्या हरपूर इथलं क्रीडा संकुल 23 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत. कोट्यवधी रुपये पाण्यात. पार्किंगच्या जागेवर भूमाफियांचं अतिक्रमण. बीड तालुक्यात वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस. छोटे नदी नाले प्रवाहित. 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत पेरण्या करू नका, कृषी विभागाचं आवाहन. राज्यातील 30 जिल्ह्यांसाठी आज पावसाचा येलो अलर्ट. मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह राज्याच्या विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज.